आभास. अजयची बस रामगड धाब्यावर पोहोचली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. रामगड हे एक छोटे तालुक्याचे गाव होते. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतली होती. मात्र वातावरण कुंद होते व हवेत प्रचंड गारठा आला होता. बसच्या दिवसभराच्या प्रवासाने अजय खूप वैतागला होता. त्याने भल्या पहाटे मुंबईला शासनाची बस पकडली होती. कोकणात येणारे रस्ते वळणावळणांचे, त्यातच पावसाची भर, त्यामुळे रामगडला धाब्यावर संध्याकाळी 6 वाजता येणारी बस आज 1 तासापेक्षा जास्त उशिराने पोहोचली होती. अजयला रामवाडी या छोट्या गावात जायचे होते. तिथे अजून गाडी जात नव्हती, कारण गावात जायला अजून नीट गाडी रस्ता नव्हता. जंगलातून जाणारी खडखड बिकट वाट. रामगड या छोट्या तालुक्याच्या बस धाब्यावर उतरून साधारण 7 मैल जंगल तुडवल्यावर एका ओढा लागे. या ओढ्याच्या पलीकडे रामवाडी हे छोटेसे गाव होते. ओढ्यावर गावात जाण्यासाठी साकव लाकडी पूल बांधला होता. रामवाडीत अजयचे दूरचे मामा राहायचे. बसमधून उतरताच अजयला थोडे आश्चर्य वाटले, कारण त्याला गावात नेण्यासाठी त्याच्या मामांकडून कोणीच आलेले दिसत नव्हते. असे कधी झाले नव्हते. आपण आज येणार आहोत हे अजयने कळवले होते. अजयचे मामा रामवाडीचे बडे प्रस्थ होते. यापूर्वी अजय जेव्हा जेव्हा गावी आला होता तेव्हा मामांच्या घरचा कुणीतरी गडी त्याला न्यायला यायचा. अजयने विचार केला की पावसामुळे आपल्याला न्यायला येणारा गडी कुठेतरी अडकला असावा. थोडा वेळ वाट पाहावी म्हणूनच तो बस थांब्यावरच्या झोपडी वजा हॉटेलमध्ये शिरला. हॉटेलमध्ये थोडी गिऱ्हाईकांची वर्दळ होती. कढईत भजी तळली जात होती. त्याचा वास त्या पावसाळी वातावरणात लोकांची भूक चाळवत होता. हॉटेलमध्ये बसची वाट बघत बसणारे लोक भज्यांवर ताव मारत होते. अजयला भूक लागली होती. त्याने पण गरम भजी व चहा याचा आस्वाद घेतला. आता त्याला जरा बरे वाटले. त्याने घड्याळात पाहिले. 7:35 झाली होती. आता चांगलाच अंधार आला होता. स्ट्रीट लाईट लागले होते. पाऊस थांबला असला तरी वारे सुटले होते. त्याला आठवलं की पावसात ओढ्याला पूर येई तेव्हा कधी कधी साकवावरून पण पाणी जाई. अशा वेळी साकव ओलांडणे धोक्याचे असे. त्यामुळे हॉटेल मालकाकडे चौकशी करावी असे त्याने ठरवले आणि त्याने मालकाला विचारले, मालक, मला रामवाडीला जायचे, ओढ्याला पूर नाही ना आलेला? अजयच्या प्रश्नावर त्याने विचित्र नजरेने अजयकडे बघितले व म्हणाला, अहो पाहुणे, एवढ्या रात्रीचे तुम्ही त्या जंगलातून जाणार? माझे ऐका, आता रात्री इथेच काढा. दिवस उजाडल्यावर जा रामवाडीत. सकाळी गावात जायला सोबत पण मिळेल, पण खूप लांबचा रस्ता आहे, तुम्हाला झेपणार नाही. अहो मला माहीत आहे त्या गावची, पण आज बऱ्याच वर्षांनी येतो. एवढंच तुम्ही फक्त सांगा की पूर नाही का आलाय ओढ्याला? साकवावरून पाणी जात नाहीये ना? अजयने विचारले. अहो पावसांचे दिवसच आहेत. ओढ्याला थोडं पाणी जास्त आहे, पण पूर नाही आलेला. वाहतूक आहे चालू साकवावरून, पण तुम्ही इथले दिसत नाही म्हणून सांगतो. एवढ्या रात्रीच्या वेळी त्या गावात एकटे जाऊ नका. तो ओढा आणि त्यावर जाणाऱ्या गावात जाण्यासाठी असलेला साकव आठवतो का तुम्हाला? मालकाने विचारले. हो, सर्व आठवते. खूप निसर्गरम्य आहे तो आणि ओढा आणि त्यावरचा साकव. आम्ही लहानपणी खूप पोहायचो त्या ओढ्यात. खूप मजा येई त्या ओढ्याचा संथ व खोल पाण्यात पोहताना. शिवाय साकवावरून ओढ्याचं दृश्य व आजूबाजूचा सर्व परिसर किती छान दिसायचा. अजय जुन्या आठवणीत रम्मान होत म्हणाला, अहो तुम्ही किती वर्षांनी येताय गावात? तो ओढा आणि त्या वरचा तो साकव आता झपाटलेली जागा झाली. एका पोटूशा बाईने साकवावरून उडी मारली. ओढ्यात आणि जीव दिलाय साकवाजवळ. तिचा आत्मा भटकता आहे सूड घेण्यासाठी. ओढ्यातील त्या साकवाजवळ अनेक तरुणांना खूप विचित्र व भयानक अनुभव आलेत. काही जणांनी आपले प्राण पण गमावलेत. म्हणून म्हणतो, तुम्ही तुमचा जीव नका घालू धोक्यात. उद्या सकाळी निघा. मालक अजयला आग्रह करत म्हणाला. हे पहा, माझा नाही असल्या गोष्टींवर विश्वास. मला फक्त ओढ्याला पूर नाही ना आला एवढीच माहिती पाहिजे होती. तुम्ही नका काळजी करू, मी जाईन बरोबर गावात. अजय म्हणाला, ठीक आहे. शहरातील माणसे तुम्हाला नाही पटायचे. मी तुम्हाला सावध करायचे काम केले. बाकी तुमची इच्छा. मालक म्हणाला. हॉटेलमधल्या इतर माणसांनी पण त्याला दुजोरा दिला, पण अजय आपल्या मतावर ठाम होता. तो अजून जास्त काही वाद न घालता हॉटेलमधून बाहेर आला. आता परत पाऊस सुरू झाला होता. अजयने पाठीला सॅक अडकवली व रेनकोट चढवला आणि तो रामवाडीच्या रस्त्याला लागला. त्याला गावचा रस्ता माहीत होता. थोडा वेळ गाडी रस्ता तुडवल्यावर एक छोटी पायवाट लागली. त्या वाटेनं तो जंगलात शिरला. पावसामुळे सगळीकडे चिखलाचे साम्राज्य होते. पाण्याचे ओहोळ वाहत होते. डोंगरा माथ्यावरून येणारे पावसाचे पाणी छोट्या छोट्या धबधब्यात कोसळत होते. पाऊस खूप जोरात नसला तरी अधूनमधून विजा कडाडत होता.
त्याने आसमंत प्रकाशून जात होतं. जोरात वाहणारे वारे वातावरणात गारठा वाढवित होते. निर्मनुष्य रस्ता, राहतकिड्यांची किरकिर, झाडांची सळसळ आणि बेडकांचे ओरडणे यामुळे वातावरणात एक अनामिक गूढता जाणवत होती. त्यातच पावसाळ्यात सरपटणाऱ्या जीवाणूंची पण भीती होतीच. अजय अजूनही मगाशी हॉटेल मालकाशी झालेल्या बोलण्याचा विचार करीत होता. आज तो जवळजवळ 2 वर्षांनंतर गावाला येत होता. त्याच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी उभ्या राहत होत्या. रामवाडी, गावाजवळून खळाळून वाहणारा ओढा, त्यामधून खळाळून वाहणारे पाणी, त्यावरून गावात जाणारा तो साकव, तिथून दिसणारा त्याच्या आजूबाजूचा रम्य परिसर, सर्वांची आठवण येऊन जुन्या आठवणीत तो थोडा वेळ हरवून गेला. याच गावात त्याला त्याच्या आयुष्यातील पहिलं प्रेम मिळालं होतं. तारुण्यातील प्रेमाचा कैफ धुंदी त्याने खूप अनुभवली होती. लग्नाच्या अन्नाभाका घेतल्या होत्या. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. त्याच्यापुढे कोणाचंच काही चालत नाही. त्याची प्रेमिका त्याच्यापासून खूप दूर निघून गेली होती. त्याच्यावर रागावून, गैरसमज मनात ठेवून. तिचा गैरसमज आपल्याला दूर करता आला नाही याची त्याला खंत वाटत होती. आज तिच्या आठवणींचं त्याचं मन उदास झालं होतं. आता आपली तिची भेट होणार नाही ही कल्पनाच त्याच्या मनाला त्रास देत होती. जड अंतकरणाने तो त्या जंगलातील ती एकाकी वाट तुडवत होता. त्या जंगलातून चालणे काही सोपे नव्हते. तो काही त्याच्या सवयीचा रस्ता नव्हता. एवढेच नव्हे तर वाट चुकली तर विचारायला पण कुणी भेटणार नव्हते. थोडा वेळ सरळ सोट पायवाट तुडवल्यावर डोंगर उताराची, वळणाची, घसरणीची वाट लागली. ह्या वाटेवर मोठं दगड होते. डोंगरावरून वाहणारे पाणी त्या उतारावरून वाहत होते. पावसांमुळे दगडांवर शेवाळे धरले होते. खूप जपून पाय टाकावे लागत होते. हीच वाट ओढ्याकडे जात होती. दूरवर कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज ऐकू येत होता. गाव जवळ आल्याची ती खूण होती. या जाणीवेने तो थोडा सुखावला. एवढ्यात त्याला आपल्या पुढे दूरवर कोणीतरी चाललंय असं वाटलं. त्याने विजेरीच्या प्रकाशात त्या दिशेला पाहायचा प्रयत्न केला. पण पुढे एक वळणावर ती एक व्यक्ती दिसेनाशी झाली. अजयने आता चालण्याचा वेग थोडा वाढवला व ते वळण पार करून गेला. तेव्हा त्याला दिसलं की त्याच्यासमोर 7-8 फुटावर एक स्त्री शांतपणे चालत होती. पाठमोरी असल्याने तिचा चेहरा अजयला दिसत नव्हता. अजयचा भूताखेतांवर विश्वास नसला तरी निर्मनुष्य रस्ता, घनदाट जंगलातील वाट, पावसाळी वातावरण आणि अशा भयान जंगलातून पावसाळ्यात रात्री एकट्याने रस्ता चालणारी स्त्री पाहताच त्याला थोडी भीतीची जाणीव झाली. त्यातून अजय जेव्हा एसटीच्या थांब्यावरून गावात यायला निघाला होता तेव्हा गावात येणारा कोणी प्रवासी नव्हता. मग ही बाई कुठून आली असा त्याला प्रश्न पडला. पण कदाचित आजूबाजूच्या गावातील पण असू शकेल अशी त्याने मनाची समजूत घातली आणि तो वेगात चालू लागला. कदाचित त्याच्या चालण्याची तिला जाणीव झाली असावी, कारण की थबकली आणि तिने मागे वळून बघितले. अजयला बघून ती थोडी दचकली. तिच्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्य उमटले. तिला तसे दचकलेले पाहून अजय म्हणाला, "अहो बाई, घाबरू नका. मी रामवाडीत चाललोय. तुम्ही पण वाडीत चाललायत का? पण एसटीच्या थांब्यावर तुम्ही दिसला नाही. आधीच्या एसटीने आलात का? मी चकित झालो तुम्हाला पाहून. मी जवळच्या गावात राहणारी आहे. माझ्या घरी निघाले. आज मला थोडा उशीर झालाय म्हणून जरा जोरात पावलं टाकत होते. तशी मी खरतर थोडी घाबरले तुम्हाला असं अचानक बघून. पण बरंसुद्धा वाटलं, कारण आता तुमची सोबत होईल," ती म्हणाली. अजयने तिच्याकडे निरखून पाहिलं. तिचा वर्ण थोडा सावळा होता, पण ती दिसायला देखणी होती. तिने पिवळ्या रंगाची साडी व त्याला शोभेल असा ब्लाऊज घातला होता. कपाटाला ठसठशीत कुंकू होते. गळ्यात मंगळसूत्र पण दिसत होते. तिचे डोळे टपोरे होते. तिचे वय साधारण 25 ते 30 असावे. तिच्या हातात एक छोटीशी कापडी पिशवी होती. एवढा पाऊस असून पण तिच्याकडे छत्री किंवा रेनकोट यापैकी काहीच नव्हते. तिने आपल्या साडीचा पदर डोक्यावरून घेतला होता. अजयला तिची नजर खूप गूढ व भेदक वाटली. "अहो बाई, मला आश्चर्य वाटते की एवढ्या पावसात तुम्ही छत्री न घेता चालताय. पायात चप्पल पण नाहीये तुमच्या, आणि तुम्ही किती वेगात चालत होता तुम्ही?" अजय म्हणाला, "अहो पाहुणं, आम्ही गावाकडची साधी माणसं. हा आमचा पायाखालचा रस्ता. आम्हाला पाण्याची सवय आहे. कशाला हवी आहे छत्री? पण मला घाई होती लवकरात लवकर ओढा ओलांडण्याची, कारण तिथून जाणे सध्या थोडे धोकादायक झाले. एकटीने जाण्याची भीतीच वाटत होती खरे. बरे झाले आता तुम्ही सोबतीला आहात," ती बोलली. अजयला तिच्या चेहऱ्यावर थोडी भीतीची छाया दिसली. "काय हो, मला सांगा, त्या ओढ्याच्या परिसरात काही वेगळे घडले का?" तो हॉटेल मालक म्हणत होता की रात्रीचे जाऊ नका. गावातील ओढ्याजवळच्या साकवाच्या परिसरात लोकांना म्हणे वेगळे अनुभव येतात. तुम्ही इकडच्या आहात
तुम्हाला माहिती आहे का? अजयने विचारले. हो आहे. थोडीफार 2 वर्षापूर्वी गावात ती घटना घडली आणि त्या परिसरात लोकांना वेगळे अनुभव येऊ लागले. तुमचा भूताखेतांवर विश्वास आहे का? तिने विचारले. नाही, माझा नाही विश्वास अशा गोष्टींवर. अजय म्हणाला. पण माझी गोष्ट ऐकाल तर तुमचा विश्वास बसेल. सांगू का? तिने विचारले. अजयने मान डोलावली आणि ती सांगू लागली. ही गोष्ट आहे आमच्या गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या देखण्या पोरीची. पोरीची आई लहानपणीच तिला सोडून गेलेली. बापानं तिला काही कमी पडू दिलं नव्हतं. वयात आल्यानंतर तर ती अनेकांच्या दिलाची धडकन बनली. पुढे तिला भेटला एक तरुण, शहरात राहणारा. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. गावाजवळील ओढ्याच्या परिसरात त्यांचं प्रेम फुलत होतं. त्यांनी लग्नाच्या भाका पण घेतल्या होत्या. प्रेमात दोघेही वाहवत होते आणि अखेर शेवटी व्हायचं तेच झालं. पोरीला दिवस राहिले. शहरी बाबूला तिने हे गुपित सांगितले, ते पण याच ओढ्याच्या काठावर. त्याला पण आनंद झाला. दोघांनी लग्न करायचं ठरवलं. तो शहरी बाबू आपल्या घरी सांगून लग्नाची तारीख ठरवून तुला मागणी घालायला येतो असे तिला सांगून शहरात गेला. पोरगी पण आनंदात होती. पण दिवसामागून दिवस गेले. त्या शहरी बाबूचा पत्ताच नव्हता. बिचारी पोर आपल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणाच्या साथीदार असणाऱ्या त्या ओढ्यापाशी तिच्या प्रियकराची वाट बघत बसायची. पण तो आलाच नाही. जसे जसे दिवस जाऊ लागले तसे हे सर्व लपवणे तिला अवघड झाले. शेवटी ती धीर धरून तिने आपल्या बापाला सर्व सांगितले. तो तरी काय करणार? तो हादरला. आपल्या मुलीला कोणीतरी फसवले याचा त्याला राग आला. पण तो काय करणार होता? शहरी बाबूला कुठे शोधणार? आपले घराणे कोणाला सांगणार? आता सगळे आपल्या मुलीला दोष देणार. गावात आपली बदनामी होणार. या विचाराने त्याला काही सुचेना. पोरीच्या काळजीपायी त्याने हाय खाल्ली आणि त्याने अंथरूण धरले आणि तो हे जग सोडून गेला. पोरगी आता एकाकी झाली. त्यातून पोटात पोर. कोणाला सांगणार? काय करणार? शहरी बाबू निघून गेलेला. जवळचे असे कोणी नातेवाईक नव्हते. गावात कुजबूज ऐकू येत होती. आता लोकांना कसं तोंड द्यायचं याचा तिला प्रश्न पडला. शेवटी तिने मनाचा निर्धार केला. अशीच एक पावसाळी रात्र होती. ओढ्याला पूर आला होता. ती मुलगी गावातली निघाली व दुधडी भरून वाहणाऱ्या त्या ओढ्याच्या साकवापाशी आली आणि खोल पाण्यात उडी मारून तिने आपले जीवन संपवले. काही दिवस गावात चर्चा झाली. नंतर लोक ती घटना विसरून पण गेले. या घटनेनंतर महिनाभराने साकवाजवळच्या ओढ्यातील कोंडीत ओढ्यातील खोल भाग पोहायला गेलेल्या मुलांपैकी एक पाण्यात ओढला गेला. त्याला जणू कोणीतरी पाण्यात खेचले होते. इतर मुलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो बुडालाच. वर आला तो त्याचा मृतदेह. तो तरुण पट्टीचा पोहणारा होता. काही दिवसांनी पुन्हा असाच अनुभव अजून एक तरुणाला आला. मात्र तो नशिबाने वाचला. त्याने सांगितले की कोणीतरी त्याच्या पायाला पकडले. तो एका बाईचा हात होता. हातात हिरवा चुडा होता. शहरातून येणाऱ्या काही तरुणांना म्हणे साकवावरून जाताना विचित्र अनुभव आलेत. काही जण तर ओढ्यात पडून जीवानिशी गेलेत. अशी चर्चा आहे की त्या मुलीला धोका देणारा तो तरुण शहरातील होता. म्हणून शहरी तरुणांवर तिचा राग आहे. त्यांना ती पछाडते. आता कोणीही त्या कोंडीत पोहायला जात नाहीत. एवढंच काय, संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी एकटा दुकटा माणूस त्या साकवाजवळून यायला घाबरतो. अरे बोलता बोलता पोचलो की ओढ्याजवळ. ही गोष्ट संपवत ती बोलली. अजयने पाहिले. ते आता ओढ्याच्या परिसरात आले होते. ओढ्यातून खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. ओढ्याच्या दोन्ही काठांवर घनदाट झाडांच्या रांगा होत्या. त्यामधून पावसामुळे तुडुंब भरलेला ओढा खळाळून वाहत होता. मात्र ओढ्याचा प्रवाह एका जागी खूप संथ झाला होता. ह्या जागी पाण्याची खोली खूप होती. त्यामुळे ओढ्याचा हा भाग एका तलावासारखा दिसत होता. पावसामुळे ओढा तुडुंब भरून वाहत होता. थोड्या दूरवर ओढ्यावर बांधलेला साकव दिसत होता. थोडा वेळ अजय ओढ्याकडे साकवाकडे त्यातील खोल पाण्याने निरीक्षण करत होता. परत एकदा भूतकाळातील आठवणींनी त्याच्या मनाची कब्जा घेतला. त्या बाईंनी सांगितलेली हकीकत त्याला अस्वस्थ करीत होती. त्याचा अस्वस्थपणा पाहून तिने अजयकडे रोखून विचारले, काय हो, कशी वाटली माझी गोष्ट? घाबरला नाहीत का? नाही ना? एकदम गप्प झालात. अजयला तिची नजर खूप भेदक वाटली. विचार करतोय तुमच्याच गोष्टीचा. मला वाटतं तुमच्या गोष्टीतील त्या मुलीने जीव द्यायला नको होता. तिच्या प्रेमावर विश्वास होता ना? मग काहीतरी मार्ग निघाला असता. तिने थोडी वाट बघायची. त्या मुलाची पण काहीतरी अडचण असू शकेल. अजय बोलला.
अहो तुम्हाला काय जातंय, बोलायला जाते. अहो बदनामीला तोंड द्यावं लागलं असतं. हे शहर नाही आहे. लग्नाआधी आई होणं कोणाला मानवलं नसतं. गावानं तिला वाळीत टाकलं असतं. तिला जगणं नकोसं केलं असतं. तो शहरी बाबू तिचा फायदा घेऊन तिला एकटीला संकटात टाकून पळपुट्यासारखा पळाला. जीव देण्याखेरीज तिच्याकडे दुसरा कुठला मार्ग होता सांगा ना, ती ठामपणे बोलली. आता तिच्या बोलण्यात राग जाणवत होता. नाही, मला खरंच वाटतंय की त्या मुलाची काहीतरी अडचण असेल. त्याने नसेल फसवलं तिला. तिच्याकडे थोडंसं रोखून बघत अजय म्हणाला, पण तुम्ही का बाजू घेतायत त्या मुलाची? तुम्हाला काय आहे माहीत त्या मुलाबद्दल? थोड्या रागानेच तिने विचारले. कारण तुमच्या गोष्टीतल्या त्या मुलीचं म्हणजे मंजुळाला ज्या शहरी बाबूने फसवले असे तुम्हाला वाटते तो मी आहे. मंजुळाच होतं ना त्या तुमच्या गोष्टीतल्या मुलीचं नाव? एकेका शब्दावर जोर देत शांतपणे अजय म्हणाला, काय सांगता? तुम्हीच ते मंजुळेला फसवणारे शहरी बाबू? आता तिच्या डोळ्यात अंगार दिसत होता. अजयकडे ती रागाने बघत होती. अजयला तिच्या नजरेला नजर देणे शक्य होईना. खरं सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी कसा फसवेन माझ्या मंजूला? अहो माझं खूप प्रेम होतं मंजूवर, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. माझी पण बाजू ऐका आणि मग ठरवा मी गुन्हेगार आहे का ते. अत्यंत आर्त स्वरात अजय म्हणाला आणि आपली हकीकत सांगू लागला. मंजूच्या आणि माझ्या प्रेमाची निशाणी तिच्या पोटात वाढते हे समजल्यावर आम्ही दोघेही सुखावलो आणि लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मंजूला सांगून मी लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच मुंबईला जायला निघालो. मी मोठ्या आनंदात होतो. मी माझ्या बाबांचा एकुलता एक मुलगा होतो. माझी पसंती तीच त्यांनी माझ्या लग्नाला मान्यता दिलीच असती. भावी जीवनाची स्वप्ने रंगवत मी माझ्याच नादात गाडी चालवत होतो आणि समोरून येणाऱ्या ट्रकच्या हेडलाईटने माझे डोळे दिपले आणि माझ्या गाडीचा अपघात झाला. माझ्या डोक्याला जबरदस्त मार बसला. मी वाचलो खरा, पण कोमात गेलो होतो. चक्क 1 वर्षाहून अधिक काळ त्यानंतर कोमातून बाहेर आलो. तो पण एक चमत्कारच म्हणायला हवा. पण आता वाटतंय मी जगलो तर बरं झालं असतं, कारण माझी मंजू आता या जगात नाही. हे सत्य समजल्यावर मी पुरता कोसळून गेलो. माझं प्रेम मंजू याबद्दल मी आता कोणाला काय सांगणार होतो. मी अगदी एकटा पडलो. मंजूशिवाय जगणं मला असह्य झालं होतं. गावाला यावं असं वाटतच नव्हतं, पण आज गावाला मुद्दामच आलोय. का माहिती आहे, जेव्हा माझ्या कानावर या गोष्टी आल्या की माझ्या मंजूच्या आत्म्याला शांती मिळाली नाहीये आणि तिचा आत्मा म्हणे इथे वावरतोय माझ्यावर सूड घेण्यासाठी, या ओढ्यात काही तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि त्याला माझी मंजू कारणीभूत आहे. मला ते पटलंच नाही. कदाचित जे तरुण गेले ते त्यांच्यात काही चुकीने ते पडले असतील ओढ्यात, कारण माझी मंजू खूप प्रेमळ होती. आमचं प्रेम खरं होतं, मात्र नियतीपुढे आम्ही हातबल ठरलो. मला मंजूची अशी बदनामी मला नाही सहन होत. मला माहीत आहे नकळत माझ्या मंजूच्या मृत्यूला मी जबाबदार आहे आणि तिच्यासाठी मी मरायला पण तयार आहे, कारण माझ्या मंजूशिवाय मी जगून तरी काय करू? आणि त्याच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली. अजयची हकीकत संपली होती. आपल्या बोलण्यावर तिची काहीच प्रतिक्रिया नाही म्हणून त्याने समोर पाहिले. त्याच्यासमोर आता कोणी नव्हते. त्याच्याशी आतापर्यंत बोलणारी बाई जणू काही अदृश्य झाली होती. त्याला जाणवली की आपल्या बाजूच्या वातावरणात बदल होतोय. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. झाडांची सळसळ ऐकू येऊ लागली. त्यातच जोरात विजेचा कडकडाट झाला. भीतीने अजयच्या अंगावर काटे उभा राहिले. छातीत धडधड वाढली. त्याला समजेना कुठे नाहीशी झाली ती बाई. त्या बाईच्या रूपात मंजुळा तर नव्हती ना आली. अजयचे भान हरपले आणि त्याने आर्त स्वरात हाक मारली, मंजू कुठे आहेस तू? काय गेलीस मला सोडून? माझ्यासमोर ये. मला तुला काही सांगायचंय. माझ्यावर विश्वास ठेव. मी नाही तुला फसवलं. तू माझी खूप वाट बघितली असशील. तुला वाटणे साहजिकच आहे की मी तुला अशा परिस्थितीत एकटं सोडलं, पण काय करणार? नियतीच क्रूरपणे खेळली आपल्याबरोबर. अजय जणू मंजुळासमोर आहे असे समजून बोलत होता, पण त्याचे हे बोलणे ऐकायला तिथे कोणीच नव्हते. आता पावसाची भुरभुर सुरू झाली होती. काय करावे त्याला कळेच ना. त्याची नजर त्या बाईला शोधत होती. आपण आत्तापर्यंत जे अनुभवत होतो तो भास होता की सत्य? खरंच किती गायब झालेली बाई मंजुळा असेल का? विचार करून त्याचं डोकं फुटायची वेळ आली आणि तो हतबल होऊन साकवावरून चालू लागला. त्याचे पाय लटपटत होते. खालून ओढ्याच्या पाण्याची खोली दिसत होती. याच ठिकाणी ओढ्यात उडी घेऊन मंजूने आपल्याला संपवले होते या विचाराने तो व्याकुळ झाला. तो साकवावरून खाली खोल पाण्यात वाहू लागला.
पाहू लागला, पण जणू काही तो मंजुळेला शोधत होता. त्याचे भान हरपलेले होते. अशा अवस्थेत असताना त्याला 2 दणकट हातांनी पकडले. अजय बाबू, काय करता येथे? भानावर या. मामांच्या घरचा गडी तुकाराम अजयला गदागदा हलवत होता. बोलला, पण अजय अजून त्याच्याच विश्वात होता. तो म्हणाला, तिने उडी घेतली ओढ्यात, आपण तिला वाचवले पाहिजे. तुकारामने त्याने ओळखले नाही. अजय भाऊ, असे काय करताय तुम्ही? मला ओळखले नाही का? मी तुकाराम, मामाच्या घरचा गडी. पहिले काम करा, माझ्या मागे या. असे म्हणून त्याने अजयचा हात पकडला व त्याला घेऊन साकं ओलांडून पलीकडे गेले आणि तिथल्या एका चौथऱ्यावर बसवले. आता अजय थोडा भानावर आला. त्याने तुकारामला ओळखले आणि विचारले, अरे तुकाराम, तू कधी आलास इथे? मी साकं ओलांडून इथे कसा आलो? मला आलं माझ्या ध्यानात. शेवटी सापडला तिच्या तावडीत. अहो, कसली बाई आणि काय घेऊन बसलात? तुमचा नशीब थोर म्हणून वाचलात, नाहीतर त्या बाईने तुमची बळी घेतला असता. बाकी आज दिवसाचं वाईट पावसामुळे तुम्हाला गाडीवर घ्यायला यायला घरातून निघायला उशीर झाला. त्यात ओढा ओलांडला आणि पाऊस सुरू झाला. मी वाट चुकलो, चकवा लागला. गेले 2 तास वाट सापडत नव्हती. फिरून परत एकाच जागी येत होतो. शेवटी एकदाचा पोचलो बसच्या थांब्यावर. हॉटेल बंद होत आलं होतं. मालक भेटला. त्याने सांगितले, एसटीची बस येऊन बराच वेळ झाला. तुम्ही एकटे निघाले आहात. घाबरलो. म्हटलं, मंजुळेने तुम्हाला धरायला नको, पण मला वाटले तिने धरलेच होते तुम्हाला. मी लांबून बघितलं तर तुम्ही साकवापाशी काहीतरी हातवारे करीत कोणाशी तरी बोलत आहात, पण समजेना, कारण तुमच्या बाजूला कोणच नव्हते. मी तुम्हाला हाका मारल्या, पण तुम्हाला ऐकू आल्या नसाव्यात आणि अचानक तुम्ही साकवावरून चालू लागला. तुमचे पाय लटपटत होते. मी पकडले नसते तर ओढ्यात पडला असता. देवाचीच कृपा. चला आता घरी जाऊया, मामा तुमची वाट बघत असतील, तुकाराम म्हणाला. तुकारामच्या त्या बोलण्याने अजय भानावर आला. म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिले, अनुभवले तो एक स्वप्न भासच होता. जणू आपल्या मनाचे खेळ. मंजुळा आता या जगात नाही. आता तिच्याशिवाय आपल्याला काही दिवस काढायचे आहेत. हे सत्य तर आपण स्वीकारलं आहे. आज कोणाकडे तरी आपण मंजुळाच्या मृत्यूचा अप्रत्यक्षरित्या जबाबदार ठरलो असलो तरी आपण तिला फसवलं नाही ही आपली बाजू मांडता आली. ह्या विचाराने त्याच्या मनावरचा भार हलका झाला. मंजुळेचा आत्मा खरोखरच या परिसरात वावरत असेल तर सत्य समजल्यावर तिच्या आत्म्याला शांतीच लाभेल. आपण ज्याच्यावर प्रेम केलं तो भेकड नव्हता. त्याने आपल्याला फसवलं नाही, तर तो अजूनही आपल्यावर प्रेम करतो ही बाब तिला नक्की सुखवेल. तिच्या आत्म्याला शांती लाभेल आणि यापुढे तरी त्या परिसरात लोकांना होणारे भास थांबतील. या विचाराने अजयला बरे वाटले. तेवढ्यात एक वाऱ्याचे छान झुळूक ओढ्यावरून आले आणि अजयला अलगद स्पर्शून गेली. त्याला वाटले मंजुळाला त्याचे बोलणे समजले होते आणि ती त्याच्या प्रेमाने आणि समाधानाने निरोप घेत होती. त्याने एकदा साकवाकडे पाहिले आणि तो स्वतःशीच हसला आणि तुकारामला म्हणाला, चला निघूया, मामा वाट बघत असतील. आणि दोघेजण गावाची वाट चालू लागले. धन्यवाद. अशाच काही नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तसंच ह्या स्टोरीला कमेंट करा. आणि अशा स्टोरी तुम्हाला अजून आवडत असतील तर नवीन प्रकारच्या स्टोरी मी तशाच बनवेल. त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक करा आणि